श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत जांभूळापासून तयार होणारा एक पदार्थ. त्याआधी आपण जांभूळ खाण्याचे फायदे बघूया. जांभूळ खाल्ल्यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित राहते. तसेच जांभूळातील काही घटक रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यास सुद्धा मदत करू शकतात. तसंच पचन सुधारण्यास सुद्धा जांभूळ आपल्याला मदत करतो. रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा आपली जांभूळ खाल्ल्यामुळे वाढते. जांभूळामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त जांभूळ शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करू शकते. तसेच रक्त शुद्ध ठेवण्यास मदत. पारंपरिक पद्धतीनुसार जांभूळ रक्त शुद्ध ठेवण्यासाठी उपयुक्त मानले जाते. त्वचेसाठी फायदेशीर. अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होते. तसेच वजन नियंत्रणात सुद्धा जांभूळामुळे आपल्याला मदत होते. जांभूळ कमी कॅलरीज आणि फायबरयुक्त फळ आहे. तसेच तोंडाच्या आरोग्यासाठी सुद्धा उपयुक्त. हिरड्या आणि दातांच्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर मानले जाते. असे हे उपयुक्त जांभूळ आहेत. यापासून आपण वेगवेगळे पदार्थ तयार करू शकतो. चला तर मग बघूया जांभूळापासून तयार होणारे वेगवेगळे पदार्थ. जांभूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी जांभूळ हे व्हिटॅमिन सीने समृद्ध असल्यामुळे शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता भरून निघू शकते. ज्यांना जांभूळ खाण्याचा सल्ला दिला जातो, ज्यांना व्हिटॅमिन सीची कमतरता आहे त्यांना सल्ला दिला जातो. तसेच ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे भरपूर प्रमाणात आहे. पिंपल्ससुद्धा दूर करण्यासाठी जांभूळाची मदत होते. रक्त शुद्ध होते. त्यानंतर डोळ्यांसाठी सुद्धा जांभळाचे फायदे आहेत. कानाच्या आजारासाठी सुद्धा जांभळाचे फायदे आहेत. दातदुखी साठी सुद्धा जांभळाचे फायदे आहेत. तोंडातील व्रणांसाठी जांभळाच्या पानांचा वापर केला जातो. मूळव्याधीसाठी सुद्धा जांभूळ हे फायदेशीर आहे. जांभूळ कसे खायचे किंवा जांभूळ खाण्याची योग्य पद्धत काय? तर जांभूळ हे नेहमी स्वच्छ धुवून खावावे. तसेच सकाळी किंवा दुपारी जांभूळ खाणे अधिक चांगले. एका वेळी 8 ते 10 जांभूळ पुरेसे आहेत. खाल्ल्यानंतर थोडे कोमट पाणी प्यावे. तसेच काळे मीठ लावून खाल्ल्यास पचनास मदत होते. रिकाम्या पोटी जास्त जांभूळ खाऊ नये. जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नये आणि जांभूळ जास्त खाणे टाळावे. ज्याप्रमाणे जांभूळ खाण्याचे फायदे आहेत, त्याचप्रमाणे जांभूळाच्या आतील बियासुद्धा उपयुक्त आहेत. जांभूळाच्या बियांची जी पावडर आहे ती आपण गुलाबजल किंवा दही यामध्ये मिक्स करून याची आपण पेस्ट जर चेहऱ्यावर लावली तर आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्ससुद्धा कमी होऊ शकतात किंवा चेहऱ्यावरील काळे डाग वगैरे निघून जाऊ शकतात आणि आपली त्वचा चमकदार आणि स्वच्छ होते. तसेच रिकाम्या पोटी आपण जर जांभूळाच्या बियांची पावडर जर रोज घेतली तर आपल्याला पचन आपले व्यवस्थित होते आणि डायबिटीजसुद्धा आपला कंट्रोल राहतो. ब्लड शुगर लेवलसुद्धा आपली संतुलित राहते. तसेच जांभूळाच्या बियांची पावडर आपण गरम पाण्यामध्ये थोडी घेतली तर आपली लिव्हर आणि किडनीसुद्धा साफ करते. इम्युनिटी सिस्टमसुद्धा आपली मजबूत होते. अशा प्रकारे जांभूळ खाण्याचे खूप सारे आपल्याला फायदे आहेत. जांभूळापासून आपण कुठले पदार्थ तयार करू शकतो हे सुद्धा आपण पाहणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पदार्थ बघू. श्री स्वामी समर्थ.